यो कुठं कुठं नाही बाई, आवरलंय आता, म्हणलं चक्रा तरी मारावा. चक्रा मारा. हा अगं तुला काही कळतंय का नाही? काय झालं मला ना आपल्या म्हाताऱ्याचं लक्षण काहीतरी वेगळंच वाटायला लागले. म्हणजे? म्हणजे काय करते म्हणजे? काय वेगळं वाटायला लागलं? म्हातारा जरा वेगळाच वागायला लागलाय. म्हाताऱ्याचं लपडे बिपडे काय काय माहित नाही बाई, पण वाटतंय तसं. नुसतं पैसा पैसा तो राहिलाय. एवढ्यात वागण्यावरून वाटतंय, पण 1 रुपया आपल्याला घरात येते का? कधीच नाही. हे आत्ता करायला लागले असं. इथून मला किती भारी होतं. आता कसं काय असं करायला लागलं? मला तरी काय माहिती बाई. मला तर ना काही म्हण. मला पैसे मागत होता आज. हा हा मग काही म्हण. 1000 रुपये दे म्हणत होतं मला तर मला. डाऊटच आलाय. म्हाताऱ्याचं लपडा असावं 101%. असं मग काय सांगते ती? अगं असं काय आपल्याला आपल्या नवऱ्यांसंग बोलायला लागन इडी बिडी का काय? तू काय आलंय? तू काय तुझी झोपीत नाही झाली का? झोप नाही तुला झाली काय नाही. बोलते? अगं, मला कळतंय ते. मला सकाळी 1000 रुपये मागत होतं, मग कशाला मागत होते ते विचारात पडले होते. अगं काय विचार करती? दिलेत मी 1000 रुपये. तू मी दुसाडलाय खरंच. तुला कोणी सांगितलं ते का द्यायला? आणि ते मागत होतं म्हणून दिलेत 1000 रुपये. नाही काही म्हण. म्हाताऱ्याचं 101%. मला पण तेच वाटतंय. काय वाटतंय? पैसे देऊन बसले ना, आता म्हणती मला वाटतंय. अगं नाही, काल पण त्यांच्याकडून 1000 रुपये घेतलेत, आज पण घेतलेत. मग तुला देताना काही कळलं नाही का? आता मला काय माहिती आता हे असं करीन उद्योग म्हणून. लागत आहेत म्हणलं म्हणून दिले. असणारच काही ना काही. तू एक काम कर, तू तुझ्या नवऱ्यासंग बोल, मी माझ्या नवऱ्यासंग बोलते. बोलते. आपण आपल्या नवऱ्याला बोलल्याशिवाय आपल्याला काही कळणारच नाही काय झालेलं आहे. नेमकं मग लेकांचा सपोर्ट आहे का काय ते बी बघावं लागेल. लागन ना. लेकांचा सपोर्ट आहे काय ते बी बघावं लागेल ना. तेवढं आहे. इथून माग पेन्शिलचे पैसे आले, अमुक धमुक पैसे आले, बराबर घरात देत होता आपल्याला. अर्धे अर्धे आणून देत होता. तुला तुला अर्धे, मला अर्धे. नाही आता काही नाही. आता रुपया 1 दाखवत रुपया नाही. आणत नाही आणि वापिस आपल्याला नवऱ्याकडूनच घेऊन जाते. काय तर म्हणा, मी तुम्हाला सांभाळलंय, मी तुम्हाला मोठं केलंय, मी तुम्हाला असं केलंय. हा इमोशनल ड्रामा करताय आणि मग घेऊन जाते. हा ना बाई, माझ्याकडून सकाळी नेले बाई त्यांनी आणि मी पण दिले. हाय बाई, अक्कल नाही हिला फारच. तू एक काम कर, तू तुझ्या नवऱ्यासंग बोल, मी माझ्या नवऱ्यासंग बोलते. मी बोलतेच आता. हाय का नाही? हा बोलल्याशिवाय होणार पण नाही. बघून त्या म्हाताऱ्याचं काय आहे काय नाही. हा कुठं काय आणि करतोय, काय म्हणतात पैसे काय नाही. नाही बघू, नाही तर जाऊ म्हाताऱ्याकडेच जाईल डायरेक्ट. ठीक आहे, असं चालतंय. चालतंय. चल मी बोलते यांच्या संग, तू बोल. भाऊजी पण जाते माघारी परत. माणूस ना नुसतं झोपायचं काम करतो, बाकी काहीच करीत नाही. अय काय उठा. काय झालं तुला एवढं? निवड झोपायची काम करतात. झोपलोय का लय ऊन लागत आहे मोकर तर देती ऊन तानाचं काय 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 करायचं काम मला सांग बरं. काय काय राहिलं नाही काम करायचं. मग? मी काय सांगते ते ऐका. काय झालं तुमच्या म्हाताऱ्याचं काही वागणं जरा वेगळंच वाटायला लागलंय मला. म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुम्हाला फार कळत नाही काय? काय झालंय म्हाताऱ्याला? जरा मला म्हाताऱ्याचं वागणं थोडं वेगळं वेगळं वाटायला लागलं. आता पैसा आहे ती काही करू शकते. नाही पण तुम्ही विचार करा, पहिले मात्र कसं वागत होतं, पहिलं जरा म्हणजे काय चांगलंच होतं ना काय. आता कसं वागतंय? आता होतंय आता कसं उतार व्हायला लागल्या माणूस जरा चिडचिड करतं, बाकी दुसरं काय व्हायचं त्याचं. चिडचिड नाही करे ते, मग काय करते जरा आनंदीच राहते. आता जोडीदार तशी असते आणि चला बाबा एखाद दिवस खुश का व्हाय नाराज असंच आहे, बाकीचं काय. अहो पहिले आपल्याला पैसे पाणी द्यायचे, मग आता 10 रुपये देत नाही, पैसे घेऊन जाते माझ्याकडून. आणि तिच्याकडून निशिकून बी घेऊन गेले आज 1000 रुपये. 1000 रुपये म्हणजे नेऊ देन जाऊ काल भाऊ जिंकून संध्याकाळी 1000 रुपये नेलेत, आज सकाळी तिच्याकडून 1000 नेलेत. चल मग ती का गाठले म्हणायचे म्हाताऱ्याने. मला नाही म्हणलं काय, पण तुमच्याकडून पैसे नाही घेतले? नाही बा आपल्याकडून नाही. भैया कुणा घेऊन 40 गेले? लाख रुपये आहेत म्हाताऱ्याकडे. येडी काय तू काय ते म्हाताऱ्याच डोक्यात घेता एवढं पैसे आहे त्याच्याकडे. ते मग मोकार पैसे बघत नेले असेल. कशाला मला सांगा ना तुम्ही. ते आता काय माहिती बा नेमकं. हा? अरे बघितलं असेल मोकार टिंगल केली असेल तुमची, त्याला काय पैशाची गरज आहे म्हाताऱ्याला. अहो आत्ताच नाहीये, मग ही झालं चांगला महिना झाला मी बघते म्हाताऱ्याची गंमत. महिना झालाय हा त्याला. मला तर नाही नंतर पडून दिलं म्हाताऱ्याने का हो. काय तुम्हाला तर कळतच नाही काही पार. अरे पण ती म्हातारी एवढं चॅप्टर आहे बाबा. तुला सांगतो ती काय आजची आहेत काय 40 लाख रुपये त्या म्हाताऱ्याला. ती वाढत गेली असते मग आता काय पैसे नेते तुम्ही सांगा, विचार करा. इथून मग आपल्याला पैसे पाणी द्यायचं, इथं यायचं उठायचं बसायचं, पण आता येतोय नाही बसतोय नाही, पैसेच घेऊन पळतोय. वाटाळा वाढवला काय म्हाताऱ्याने. माझ्या तर डोक्यात आलंय बाई, काय एकच डोक्यात आलंय म्हाताऱ्याचं लपडा असा. ह्या वयात करीत असते बरं म्हातारा तसले. झालं बाई काय मोकार ते बिचारे मोकार काय आळ घेतात रे असं. आता आख वय गेलेलं का तुमच्या संग बोलावं का नाही असं झालंय मला तर फार. पण मला माहित होतं तुम्हाला माझा विश्वास येणार नाही. मी कोण आहे सांगणारी? मी अरे बाबा, मला काही गरज आहे आम्ही सांगायची? आज बघत होतो म्हाताऱ्याला लहानाची पण तुम्ही मोठी विचार झाली करा मोठीच्या ना. हाताखाली.
विचार करा तुम्ही म्हाताऱ्याच्या नावावर 40 लाख. हा मग मात्र पैसे काढले नाही घरातून. ती मग कोणतरी सांगितलं असं म्हणले असते तुझी नको खर्चू यांच्याकडून उचकाय चालू करा आता उलट्या खेळा आणि जर चालला लपड असलं तर आता ते तुम्हाला वाटतंय बा मला नाही वाटत बा म्हातारा असं. मला तर वाटतं बाई लपड असणार. अरे लफडं जर केलं असतं तर ते माग पहिलेच केलं असतं आता काय त्यामध्ये का पडलं तुम्ही बघा लपड जर केलेलं असलं ना म्हातारे ना एखादं लेकरू घेऊन येईन घरी कुणाचं बी काढून. काय बोलत का ह्या वयात ह्या वयात तर वाट्यात लवकर लेकर. चालेल बरं होते का ते अरे काय उद्या वाढीन का काय म्हातार मग मग अजून एक वारीसदार वाढन येडे बिडेत का काय. ते असलं ना पंचायतमध्ये बोलत जाऊ लागेल काय यार. पांचट त्या वाली काय माणसाचं वय कुठं तुम्ही बोलातात काय लागत तुला तरी कळतं का आणि तुला कोण सांगितले अहो, एखादा तुम्हाला भाऊ घेऊन आला ना मग तुम्हाला कळन हिस्सा मागायला. माय हिशोबाने ते नाहीच करणार म्हातार माय मी काय एवढं का नाही ना? नाही करणार ना. आळ नका घेऊ म्हातार पण आणि जर केलेलं असलं तर केलेलं असलं मग आता जाऊ बघू आपण काय होते पुढे म्हणजे मग तुम्हाला तुमच्या मनाला तेच पाहिजे नसणार आहे. मग आमच्या माझ्या संग लग्न काय केलं मग तुम्हाला कळत का तुमचा बाप तिकडे फालतू होता. चोरला आहे. तुम्ही तिकडे बघायचं ना दुसऱ्या मला कसं काय म्हातारेल काय म्हणता येईल तुम्ही येडेत का. तुम्ही बोलले तर सगळं होईल ना. अरे तुम्ही बोलाय कसं पण काय बोलताय बरं. मग त्यांना काय तोंड शिवलेत का काय पण मी तिला सांगून आले ती गेली आता तिच्या अरे म्हातारं मला नवऱ्याला. पहिल्यापासून किती जपत आहे माही मला माहिती अहो तुम्हाला जपत आहे मान्य आहे, पण एखादा भाऊ ऑलरेडी घेऊन आला मग काय करता. बघू आले काय होईल ती होईल एवढं काय विचार माणूस करते मेंटल झाला काय. पण मला तुमच्या भरोसा नाही 90% असं आपल्याला तर नाही बघ माझ्या बाप काय तसं करणार नाही शक्यतो तर नाही करणार मग आता याच्यावर जर बुद्धी काय कुठे वाढली तर ती काय सांगू शकत नाही पण माझ्या नजरात यायला पाहिजे ना कवा कवायना तुमच्याच बरं आलंय ती तुमच्या नजरेत काच काय येत नसतं. काय आपल्याला काय खायचं 4 टाइम झोपायचं 4 टाइम एवढंच येतंय. तुमच्या नजरात ती कुठे येणार आहे. खायचं आणि झोपायचं एवढंच नजरात आहे तुमच्या. आतापर्यंत बापाच्या जीवा केले मी सगळं अवघड आहे रे हे देवा. असं दुसऱ्या जीवा थोडं केलंय तेव्हा असा नवरा कुणाला अजून म्हातारा तुझी आयला नाही म्हणलं मला अजून आणि तुम्ही असलं मला ऐकायला त्यातला का काय मी त्या बिचाऱ्या वाळ घ्यायचा तुमचंच खरंय. बरोबर अजून काय ती कमी नको टोला टाकला तर मला वाकीन ती हा ना मग मी आता एक काम करा घेत झोपून तुमच्या डोक्याला डोकं मी लागणार ना. झोपतो. माझं हा, मग जर मागं काय काय घडलं बिडलं तर मला सांगतेस हो मेंटल बाळसा. तुमचा बाप आहे का माझा बाप आहे. नाही माझं की मग काय तुम्हाला कळू द्या ना अजून काय कळालं कुठं ते कसं बाई फुकटची तोंड दिले म्हणजे काय वेळ घ्यायची बरं त्यांच्या बरं त्यांना घ्या झोपून. मकर आपलं काय बाप आहे कोणी या वयात बाप असले उद्या वाढीत असतो काय मकर बरं आलीच का परत मी काय म्हणते काय तुम्ही म्हणता म्हाताऱ्याच्या बँकेत पैसे आहेत 50 लाख रुपये झाले असतील याचं सकट आता तेवढे जाऊन चेक करून येऊ ना. मग आपण चेक करायचे हा मग कळून ना आपल्याला. आपल्याला चेक अरे तू काय डोकं जागे आहे का बँकेत गेलं तर राटा टाक वारसदार कोण आहे. वारसदार लागेल ते सांगत नाही तसं सांगत असतात. त्याच्यापेक्षा त्या बँकेत जाण्यापेक्षा मी म्हाताऱ्याला विचारतो ना तिथं तुम्ही चला ना सगळी मग एक काम करू हा. बारक्याच्या घरी जाऊ हा त्यांना घेऊ आणि म्हाताऱ्याकडे जाऊ. तुम्हाला विश्वासच नाही मी येतो बाबा त्याच्यापर्यंत चल चल. तू इथे मोठी गडबड चालली मारण्याची कुठं गेली कडे घर लावून कुठं नाही गेले इथंच आहे मी. इथंच आहे होय. अरे फोन बिन फोडी ती काय फोन मग आता काय करू. का एवढी का माहिती लागली काय झालं घरात असतं का लक्ष तुमचं. मग कुठे आहे लक्ष मग बाप काय करतोय ते कळत नाही का तुम्हाला दिसत नाही का. काय केलं बापाने आता हा काय केलं माझ्याकडून सकाळी 1000 रुपये घेऊन गेलाय. तुझ्याकडून 1000 रुपये नेले काल तुमच्याकडून नेलेत. आईला पण ते म्हातारड पैसे झाले येत पण काय करते काय कळणार काय लपडे केलंय का त्या म्हाताऱ्यांनी नीट बघा जरा. मागं 2 वर्षापूर्वी मी बँकेत गेलो त्यावेळेस 50 लाख रुपये होती मग आता आता 70-80 लाख रुपये झाले असते 80 लाख नीट झाले असते अवकाशाचं काय बँकेत काही सांगतात तुम्ही. तुम्ही समजा माया पण द्यावाच लागते बापाला अहो सकाळी माझ्याकडून नेले तर मला म्हणलं 1000 रुपये दे म्हणून दिलेत मी. आईला काय कुठाला नाही केला म्हाताऱ्याने नीट नाटक बघा नाही तर येईन तुम्हाला तिसरा भाऊ. त्याला हा, काय होईल तसं- वाटणीदार. नाही तसं नाही व्हायचं हा म्हातार काय फोनवर असतो काय? सगळं बोलतो आणि काय करतं काय माहिती पण आता डांगऱ्याला एवढं म्हातारपणी कशाला पाहिजे नो. हा एवढी मोठी पेन्शन आहे सारी दुनिया आहे तरी 1000 रुपये माझ्याकडून घेऊन गेलाय. त्याला म्हातार काय खानदानाचा इतिहास पुढे चालतोय का ना आजनी तीच केलं आता तुम्ही तेच करा. अरे बाप मी कुठं काय करतोय मी कुठं काय करतोय. काय कुठं नाही केलं बरं चल त्याच्याकडे ह्याच्याकडे जाऊ राजूकडे काय म्हणतो ते बघू आता त्याला काय सांगू. म्हणणार आहे राजू हा? तरी? शिकुटाना विचारावं लागेल मग म्हातारा समोर घेऊन नेमकं काय केलंय काय नाही चला हा? मग. जाऊ पण ठेवू का हाय नाही घरी काय माहिती मग कुठे जायचे ते आताच ताई भेटल्या होत्या मला बोलले मी त्यांच्यासोबत. आयला म्हातारा तसं इतिहासच आहे आमचा बरं का हा आज तसं ज्यांनी- तसं. मी अशी लावीन नाही कानाखाली 1000 रुपये घेतलेत माझे. मी नाही लगेच हा? काय कुठं कर माया नको लगेच माझ्याकडे बघ डोळे वाटरून सारख्या आवला त्याची खानदानच यांची घाण मारी आहे. जा
चला. केस आला इकडे कुठे चालले तुम्ही दोघं? अहो ताई तुमच्याकडे. तुमच्याकडेच येत होतो. हा होय. काय मला तर काही कळाना. लय गडबडी गडबडी. दाखव, आता उघडा तुमचा. काय? आता गडबडी काय करू गडबडी काय? मध्ये काय ती म्हाताराने काय कुठाना करून ठेवलाय काय केलं आता कुठं खानदानाचा इतिहास. खानदानाचं इथेच म्हणजे आतापर्यंत त्यांनी कुठं काय केलं आज आणि पाजानी केलं तीच म्हातारा करायला लागली. कबूल व्हाय नाही अगं. असं वाटतंय म्हणजे आपल्याला अजून काही नाही. आता खात्री माझ्याकडे नाही. 1000 रुपये नेलेत म्हणून मी त्यांना सांगितलं. तुम्हाला तिघांना बी पूर्ण डावडी काय कुठून पण नेलं. हा 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 कारण मायाकडून काल पैसे घेतले होते. हिच्याकडून सकाळी पैसे नेले आणि म्हाताऱ्याच्या खात्यावर तर जवळजवळ आहे ना 70-80 लाख रुपये मागच 50 लाख रुपये होते वर्ष 2 वर्षात. बाप्पा 40 का 50 मी 50 लाख होते. मी पण त्यांना परत विचारलंच नाही मॅम काय झालं. मग पहिले म्हातारा कधी पैसे मागतच नव्हतं ना आपल्याला. तेवढे पैसे संपले काय काय ती बी काय कळणार. आता काय करते आता मागत आहेत, तुला माहित काय पैसे नाही बा, आपल्याला रुपया नाही माहिती. काय मग? पेन्शनचं तर काय पेन्शन तर मला देतात का काय मग? नाही नाही नाही. म्हणजे मी पैसे देते स्वतः. आतापर्यंत मी त्यांना कवा विचारलं आपण विचारितच नाही काय करायचं. काही कारण आलं नाही मला त्याच्यामुळे ती काय काय मोकार आता हे तुमचा लय राडा चाललाय तेव्हा ही बी लय ताणताण करीत होती. म्हणले म्हातारा जरा शँटीन मध्ये वागत आहे ना असं नाही ती कायम पण म्हातारा फोनवर कायम असतो. अवघड आहे भाऊ. कायम फोनवर बोलते कायम फोनवर. आहे आता पहिल्यापासून फोनचा नादच आहे त्यांना. मी तिशी म्हणतोय आता नाही बायको अहो ताई नाही नीट काय, आपण समजून फोन सांगा. बघत असेल ना का बोलत त्याच्यामुळे मला सांग काय ती काय म्हातारे गेल्यापासून मग काय डोक्यात आलं काय म्हाताऱ्याचं नाही तर करायचं उद्योग काही पाहिलं पण आज काढलं घरी बी नाही आले होते दिसत अजून. जेवण नाही झालं आले. आलेच नाही. आलीच नाही जेवून गेलं सकाळी जेवून येऊन जेवण करून गेलंय माझ्यापाशी. गेलं मग काय संध्याकाळपर्यंत येते आता टाइमपास काय दुपारचं म्हणले का जुगार बिगार खेळते काय माहित. हे बाबा, नाही, मला काय जुगार- एवढं जुगार तपास नाही नसेल काय खेळत. करते तर काय. दुसरंच काहीतरी मला तर वाटतंय बा भाऊजी काही म्हणा पण इन- लफडंच असावं. तिसरं एखादं पोरग येईन वाटणीला. मला बी तेच वाटलंय. मी पण हा. त्यांना तेच म्हणले. असं करते ना काय काय झालं नाही करायला. आता खानदानी इतिहास म्हणलं काय भरोसा आहे बाबा काय कोणाचं मला सांगता नाही येत. वाटत, पण आता चाललंय तुमचं तसं हा? चल बरं बघू आपण म्हातारा मी विचारतो वाटलं तर पण म्हणे ते पैसे जी याची तो काय गेला लाताड काढायला. काय नाही आम्हाला आनंद झाला तुम्हाला तिसरा भाऊ येणार शाबास. आहे. ऐका रे. नाही बरं झालं येऊन द्या आला तर मग वाटणीत. तुम्हाला हे करणं ही येईन ना परत काय जाऊ. जाऊ येईल ना तुम्हाला. एवढ्या बारक्या पाण्यात काय आहे? आम्ही पण जाऊ येतो काठीवर. आपण निदान सासा म्हणून तर स्वागत ना त्यानं काय? ते जावा. येणाराला जा नाही नाही सासू काय काय नाही. अवघड बाई तुझ्या नवऱ्याचं ना डोकं बाई, बदलाय बाई, पूर्ण नवऱ्याचं बरं, ती बदलाय. जाऊन द्या आपलं हे जाऊन द्या एवढा घाण सिरियस असतोय विषय घ्या कुठं? तुम्ही माझं काय म्हणणं आहे, तुमची शंकाची ना. आपण विचारावं लागेल. व्हायला मी विचारतो पैसे कुठे आहेत मला? काय बांधलं? लागते मग तसं नाही तसं नाही. तुम्ही लाडाचे आहेत का? हा नाही मला मला काय कमी नाही केलं त्यांनी. आपण काय माळ गेला मोकळा बी बाबा पुस्तक तरी दाखवा म्हणायचं नाही तर मग पैसे हा. लागतात असं काहीतरी म्हणावं लागेल. मीच म्हणतो मला लागायचे ते 5-50 हजार रुपये द्या मला हा. मग काय म्हणतात कळणच ना कळण हा मग तुम्ही लय- मला नाही येणार नाही, लवकर नाही, तुझं काय तू मोकळा तुला बी. हा मोकळी मग का? एक पण काम शिकायला करा. फिरतो. मला वाटतंय ते ना खाल्लं राहणार असते. रानात काय ह्याचं गावात असं म्हाताऱ्यानं. नाही नाही गावात जायला. आपण नसतो काय- गावात काय नसतो. ते आंबे काय झोपलेले असतील हा. ती काही असं काही येत नाही घरी असं झोप आली की झोपतात आपली. काय माहित मग बाबा आलेत का कुठं. बघायची का आंबे खालतं बघून येऊ. तुम्ही लईच काच्या करून नये म्हणल्या होता चला तिथपर्यंत काय हा, चल. करा आला तर. बघून येऊ. चावावं लागेल मग चला. ये इकडे. लई लावून धरलंय ना का तुम्ही म्हातारीचं? मग आता मला चला. पटकन. चला नंतर आंबे खा. असणार तिथं आंब्या खाली आहे ना तुमची विश्वासच नाही बसत रे माणसं. आता तू नंतर आंबे खा. चल चल जरा पटकन. नाही, नाही, खाऊ दे नाही खाल्ला बाई आंबा. तुम्ही कुठे गेलते? मला ती गेलतो का जेवायला आले. जेवला का तिच्यापाशी मागाशी जेवण गेलेले होते चव्हाण ना. धावाचं वरण दिलं चांगलं नव्हतं. नाटक जेवण अहो, मी मला. जेवण केलं पण चांगलं मग मला यायचं जेवायला. काय वरण दिलं वरण केलं काय वेगळं. वरण मग काय केलं बघितलं कायच वरण होती हा, थोडी डाळ कमी पडली पाणी येत जरा. नाहीतरी पहिले चालू बघितलं असतं ना, आता आपण स्वयंपाकच काय येत नाही पण काही म्हण. अहो पण ताई इकडे तुम्हाला तिकडे पैसे पैसे मटण आणून दिलं हा. असं मटण केलं फुलूक पाणी त्याला चवनाच पाणी त्यांना दिलं आणि हाड कमी खाल्ले. येतच का नाही काय काय म्हणते ऐकलं का ते? 1 किलो मटण आणलं 3 पाणी त्यांना दिलं हाड कमी खाल्ले. आणि मग अशी बापाला जपात काय माय 1000 रुपये नेले तुमच्या बापाने. तुला कळत नाही बरं बाई होय. सांगायचं 1000 रुपये दिले म्हणून काय लय आहेर केला काय 3 वेळा टमाटा सांगते 1000 दिले 1000 दिले मग 1000 नाही का दिले मी माझे. दिलं तर काय उपकार केला का माय माया कोणते घेऊन गेले तुम्ही? इथं हे भाड खावलं नोकरी लावले दुनिया भानगडी यावतो माय पैसे किती गेले त्यांना नोकरी लावले नोकरीला आम्हाला काय. माय पैसे किती गेले शिकायला मग मी काय पहिल्यापासून बेरीज केली तर अहो, त्यांना ते आज जाऊ गोष्ट द्या. कुठं झाली माहिती मग एक काम करायचं ना ते लहान होते तेव्हाच आम्हाला आणायचं ना आम्ही सांभाळ असते. ना ना खेळ पण असतं त्यांच्यासोबत. तुम्हाला तुमच्याकडे होय? नाही का? तुम्हाला काय झालं हे कोणाशी करतात? पैसे हा ना. हाय इथं मायावरच कर्ज झाले आणि तुला ते कुठं मग कर्ज झालं मग कस काय कर्ज झालं तुमचं.
झाल्यावर काय करता ना पेन्शन येते गेले सगळंच गेलं पहिले आणि 50 होती ती 70 काय काय सांगत तुम्हाला आता नाही सांगत जाऊन. लाख होते लाख 50 रुपये नव्हते गेले सगळं गेलं काय नाही रे. आपण आता पोटात हाणाय म्हणून नाही राहिला ना एवढे पैसे घाले तुम्ही आता गेल्यावर काय करणार आहे गेल्यावर आता संपला विषय उलट वावर काहीतरी कारण असेल ना उलट वावर बाई आमचं वाटुळ केलं नाना हाय अजून नाना गेला नाही गेला आमचं कमर वाटुळ केलं आमच्याकडून पण पैसा नेत आहे स्वतःचा उधळत आहे. अरे माझ्याजवळ नाही राहिले म्हणून तर तुमच्याकडून घेतलं ना काय उद्योग वाढवला नेमकं होतंय काय बा? वाटाय पाहिजे होतं ना आता झालाय उद्योग आता सांगण्यात काही मजा आहे. आपण काय झालं ते सांगा ना होऊन गेला आता काय नाही आता नाही सांगत मी सांगायचो का नाही ती अहो ह्या घरात नाही. विचारा लवकर. नाही, पण सांगा काय हरकत आहे? सांगायला काय अडचणी कुठं फोडल्याशिवाय नाही कळायचं नाही आम्ही त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू बोलाय तुम्हाला काय अडचण असली लय बेकारी झाली आता काही विचारू नका तुम्हाला काय सांगायचं नाही म्हणजे अशी काय झाली अशी काय एवढी काय बेकार एवढी काय दान दान सोडून तुमचं होते काय पैसे माझे पैसे होते ते आपण आम्ही तर तुमच्या लेकांसंग लग्न अहो करणार पण ना. मग गेले काय त्यांना नोकरी आता त्यांच्यावर जगायचं माझे पैसे मपले मी उधळीन नाही तर काय तर तुमचा काय संबंध अहो पण तुमच्याकडे दुखण्याला गेले कशाला गेले काय नाही मला सांगा ना हा, नीट मग सांगा कुठं गेलेत ते. चांगल्या कारणाने- मला तुम्ही म्हणता सांगायला लोकच नाही दुःख फोडायलाच नको म्हणल्यावर काय देवाला दान केले सगळे. हा? का म्हणून? आम्हाला करायचं ना आम्ही काय दोघी देव्या नव्हतं तुम्हाला बाई. काय कमी तुम्हाला नवऱ्याला पगार एवढ्या मोठ्या घरात देव आहे 2 लक्ष्मी असताना तुम्ही देवाला दान करताय. मला नव्हतं वाटलं एवढं गाती का असताना तुम्ही म्हणून काय मग आता अख्खच सुकडा सापच करून टाकला आणि म्हणतात मायावच कर्ज झालं म्हणजे काय नंतर जिंदगीत पैसे. ना ना जिंदगीत तुम्ही भिकारी दारात आला त्याला 10 रुपये नाही दिले आणि देवाला दान केलं म्हणते ही नाही पटण्याचं का आपल्याला मग आता काय ही नाही पटतच नाही आपल्याला गेले जरा. नाही 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 जराशी म्हणजे काय बँकेतून कसं काय चोरी हो ना, ना. काय राव बँकच तुम्ही? बुडाली बँक कशी खोटं आहे. उडेल? कशी बँक बुडाली. विनायकामध्ये तो संस्था. काय नाही, हा. काय नाही, पुढं नाही, पैसेच नव्हते आपले राष्ट्रीयकृत मध्ये होते तिकडे टाकले होते मी याचा करता 12% याच होतं म्हणून उचलून तिकडे नीट सांगा. म्हणजे डबल काय करायला टाकलं डबल करायला टाकले ते डबलच झाले तुम्ही तुमच्या बापाला विचारणार नाही तर आम्ही चाललो घर हा सोडून. चल काय ए, ना ना आता खरंच सांगत होती ह्यांच्या काही नोकऱ्याला नाही, धरून नाही, आवडायचं पटण्याजोगे उत्तर नाही पैसा 50 लाख मला असं गेले वाटत नाही, कुठं. नादी नका लागू ना हा. वावर बी विकून टाकीन मी. हा हो, वावर. मी काय तुमची लेकं सांभाळायचं चल ग आपलं असं जाऊ. ए, ए, पुढे तुम्हाला काय पळायची गरज आहे आम्ही कशाला राहू इथं म्हणजे बापा तो ला. तुम्हाला सांभाळायला नव्हतं आधी. आमच्या निसतात तुम्हाला आहेत ना आम्ही आहेत ना काय गरज आहे आमचं बाप आम्ही बघू ना मी म्हणतो कमी पडले तुम्ही त्या रोजाने वा हा काय फरक पडतोय नोकरदाराच्या बायका रोजानी. नाही ना, आम्हाला आहे तर मग यंदा त्यांचं नाहीच बागलं तेवढं तर यांना कमी पडायला लागले म्हणजे यांचे पैसे नसतात काय नसतात यांचा काय रुबाब ऐकून घ्यायचं म्हणून आम्ही चाललो आता जायची तर जा मी दुसऱ्या करून देईन त्याला घ्या गाच का? हा याला खानदानी इतिहास म्हणतात तर तुरे आहे तुमच्याकडे करून द्यायला दुसरं आहे म्हणजे पैसे नाही लागत आज यांनी तीच केलं फुकट येतात का काय? पंजानी बी तीच म्हणून केलं येतात काय रस्त्यावर बिस्त्यावर? पंचेपासून आला की. पण मग इतिहासच आपला खतरनाक पंचेपासून आहे. हे आता अरे, बापापर्यंत काय आला झालं आता सांगतो हा तुम्हाला. खरं सांगा मला एका बायाने फसवलं अति पायानी काय म्हणली तुम्हाला आणि फसवलं म्हणजे माझे व्हिडिओ काढले फोटो हा. काढले आणि मग मला ब्लॅकमेल केलं तिने असं कसं चालता चालता व्हिडिओ फोटो काढत असेल का कुणी का तुम्ही गेलते त्यांच्या तिला तिच्या सगळं जवळ बारीक सांगावं लागलं सगळं काय समजून टाकतो म्हणता बघ ओळखून घ्यायचं काय यांना जे बरं सांगा हा काय केलं तिने व्हिडिओ फोटो काढले आणि सगळे पैसे दे म्हणले. अहो पण तुमच्या अक्कल गेले का अरे पण ते नाना? म्हणले का आता झाल्यावर काय करणार आहे? अहो पण तुम्ही सुनांना सांगा लेकांना सांगा ना तुम्ही तुमच्या मनात कसं काय मग ठेवता आता काय सांगतोय ना ती सांगता फार लुटून झाल्या गेलं काय नाही राहिलं काय माती खायची वेळ आली ना आता. अहो, पण दोन एवढ्या असे बारी बनी सोना होत्या राव 2 लेख होती मला असं असं सांगायचं काहीतरी केलं असतं त्याच्या बाई उपाय काढला उलटी असता केली ते बाया पोलीस स्टेशनला निघाली होती अहो पण आम्ही निघून होतो द्यायचं ना ना. आणि चौ गेली असती मग उद्या चल हिचा बाप पहिला पोलीस होता आणि मला आतमध्ये टाकलं असतं पण सोडलं आम्ही काय असतं ना आलो? आम्ही बायाची शान आहे तुमची म्हणजे गावात सगळं झालं असतं हे बायाच्या नाद लागून पोलिसांनी आतमध्ये टाकलं. बरं तुम्हाला केलं अक्कल मोकळं नव्हती का तुम्हाला काय तुम्ही त्या बायाकडे गेलते मग म्हणजे व्हिडिओ काढूच तर पार बरं मारली जगातात पण ती झालं ते होते पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना झाल्यावर चूक सांगितली नाही आता म्हणते तिथे अरे, तुम्हाला सांभाळण्यासारखी सुद्धा कॅपॅसिटी नाही ठेवली राव म्हणजे काय काय वाऱ्यावर सोडायचं काय सांभाळायचं नाही म्हणजे मला नको वाटलं सांभाळू. काय अवघड काय मिळालं चाललो सांभाळ असं नाही सांभाळायचं नाही असं काय बोलतो तू हा. पण बायाम पाहिजे साधं लुटून नेलं तरी आता चाललं झालं त्या काय? बाया. झालं होती चुकी बाबा माणूसच आहे माणसाचा जन्म आहे आता चुकतो तुम्हाला माणूस चुकवायचं का एखाद दिवशी? हा पाय घसरतो तसंच गेलं बायको लवकर मिली त्याच्यामुळे प्रयत्न करीत असतात तुम्ही तर गुतलो. आज का उद्या का आज का उद्या आणि सगळा सुकडा साफ झाला तर आज नाही ना उद्या नाही. गुत नसतो पण मी खरा Insta
मोबाईल त्याच्याहून कार्यक्रम राबवावा आता लागतो. तुम्हाला राव काय ह्याला अवघड आहे. इंस्टा पाय आता म्हातारपणा म्हातारपणाला इंस्टा गुतलंय म्हातार बरं, जेवणांनी काय घाला इंस्टाचा आणि म्हाताऱ्याचा काय संबंधी बाई नादावलं इंस्टावरून काय तर म्हातारपणी इंस्टाला गुतलं जेवणांनी काय घालावा तुम्ही शाळा शिकलेलं म्हातारे आमची काय आज नवीन शिकलेलं आहे का? अरे इंस्टा पिस्टा 1-3 मिनिटात बोलून देते ते आपल्याला कळायचं नाही तेवढं कधी माझ्याकडे OnePlus मोबाईल आहे. मग करे खरंय तुमचं अवघड जे आहे. आपल्याला म्हाताऱ्याने कळतं ते अजून आमच्या पार बापाला कळतंय. घातली. बरं तुमचा मोबाईल आणि म्हणू नका तुमच्या बापाला आणि त्यांना हा. तिकडे नाही. नका मारू अजिबात बाई नाही चव म्हणे. नका घालू मी लय चव राहिली. प्रतिष्ठित नाही लय चव राहिली. पुढे तुमचं चाव घालून हा. माहिती बरं आता आपल्याला. जाऊ दे, थांबा थांबा त्याच्या उपाय काय करायचा आता ही आता झालं मी तुझ्या. झाली का नाही तर अजून बी लुटून ती आता काय आता पोलिसांपुढे हो, नेऊन ऐका. घेतलंय आपण काय करू पप्पांना फोन करू हा पोलीसच आहे ना हा म्हणून असं आजी झालंय. कायला पप्पाला फोन कायला काय उद्या वाढीचा मिटलंय म्हणतात ना अरे पोलीस स्टेशन लिहून घेतलंय पैशावर हे थांबलंय ना, पण पिन नक्की पिन बघ, आखलीचा खरं सांगा कांदा बरं आहे. अरे पैशावर बोल मग अख्ख्या गावाला सांग हा, मग सांगणारच आहे काय- मी माहिती ना कशी दौंडी दौंडी. मी कशी माहिती अरे ना यार, उलटा पुलटा असं झाला ती बाई नाही लागली ती बाहेर राहिली गरोदर दुनिया आईच्या ऐका, गावात मला ते रे. वाटलंच होतं ना, मग तरी मग म्हणलं- मग तुम्हाला म्हणलं तर म्हणता बघलं समजून घ्या आम्ही सांगत होतो का नाही आमचं ऐकत जा कधी नशिबाने आहेत आम्ही नाही आणला त्यांनी केलं ती गाडी तिकडेच निसतारलं ना जाळपोळं करून टाकलं सगळं केलं ना उपकार केला आमच्यावर तेवढा नाही नाही आता कसं येईल मी ठाकूर माझ्याकडे घरी- हा, नाही मग- इथं 80 लाख गेलं म्हणजे काय जोक काय नाही मामांची तुम्ही लय मोठी हा. कर्तबगारी केली उपकार चला केला जेवायला. आमच्यावर. अरे एक काम कर ना कुठेतरी मग कार्यक्रम ठेवा 70 हा नाही आता ते हा, तर ते- ठेवणारच एक काम कर ह्याच्यावर ठेवलंय एक का काम करा आमचा गोळा करा आणि आम्ही पुढं हार करू असं कीर्तिवान बाप ज्याला मला याला नशीब मला लागलं लाज वाटायला पाहिजे मी त्या क्वालिटीचा माणूस आहे. जायला. म्हणजे तुम्ही मग तुमच्या आता तोंडाने मी तुम्हाला- सांगत आहे केलं तुम्ही नाही सांगा चोरून- आता. मी तुमचं सगळ्यांचं चोरून ऐकलं होतं मी घरातच राहतोय बाप नालायक हे बाप नाही तो साप हे एक जण म्हणती भावानी एक जण म्हणते त्याला लापड्याचा नाद लागलाय बयाचा नाद लागलाय त्या क्वालिटीचा माणूस आहे त्यांनी लाजच वाढली मी यांना पहिल्यापासून सांगत 1 होतो. कोटी रुपये झालेत 1 रुपया सगळं देणार नाही घ्या. अनाथ घ्या आश्रमात रटा दान करीन पण तुम्हाला रुपया देणार हा ना, काय बुवा. मी तरी तुला काय म्हणत होतो माय बाप तसं नाही तुमची टिंगल करीत असणार तुमच्याकडून 1000-500 अरे मांडुळाच्या आवळा. अरे बाबा ते 1000-500 कायला घेतले होते माहिती आहे? गावात वरागणी द्यायची हा. आणि नेमकी काय आलं त्या दिवशी माझ्याकडे नव्हते पैसे तेवढ्यासाठी काय बँकेत जायला मग याची का गुण मग- घेतली ती काय कायची हिच्याकून घेतले हिने दिले लगेच हा. नाही म्हणली आणि हिने दिले दिले. तुम्हाला 1000 रुपये. आणि हिने 1000 दिले 2021 रुपये ते मंदिराची वरागणी मंदिराची दिली दिली असेल. 500 रुपये उरले ते 500 रुपये माझ्या खिशात जायचे आणि मला तर काय खायला पियाला काय लागत हे नाही. काय कुठं एका जेवायला चढी एक. पैसे. वार वा आता उद्यापासून मी काय करणार ए, इकडे ए, भामट्यांनो, इकडे बघ, तिकडे पुढे बघ झालं. निघाले पाय चोरी आता उद्यापासून मी काय करणार माहिती आहे का? सकाळची बरं हॉटेलवर जायचं दारू प्यायची अरे वा संध्याकाळी दारू प्यायची दररोज डान्स बार जायचं काय तुम्हाला मग पैसे आता काय ठेवायचे? कोटी उडायचे रुपये पैसे. झालेले आज चालू दे आम्ही आम्ही नाचतो ना घरातच म्हणा मग हा मला काय तुमचे पैसे काय घेणे घातली तुम्ही इथं मी आपण घरात नाचू ना माझ्या बाप तसा नाही का नाचू ना हा मग पैसे एवढे सोनं बाहेर सास- उधळण्यापेक्षा तुमच्या बापाने केलं सोनं म्हणजे सासू- पैशासाठी नाचतात मग काय आता तुम्ही बाहेर खांद्याला जाऊन दाबून उधळायचं धरतात पैसे का म्हणले रे? आम्ही द्या ना खाऊ पिऊ घालतोय ना आम्ही हा? काय करायचं तिथे? खाऊ पिऊ घालतोय ना आम्ही कशाला आता तिथं जेवतो काय म्हणतात उपकार करा? कपडे धुवायचे सगळं हे करायचं काय चुकलं का अरे म्हणजे तुला मी तुला मी माझ्या म्हणत होतो तोंडाने लय घाणपणा केला नाही खरं काय खरं जाणता मला चुकलं ना ना. ना, तुमच्या नाही, जागेवर ती जर त्यांना माझा म्हणत बाप होतो, असता तर मी ती असं करणार बोलली नाही असते. तुला काय माहिती तुला काय माहिती अरे म्हणलं अरे. नाही का कावा एवढं होते तेव्हा बायको मिली तेव्हापासून तुम्हाला सांभाळलंय तेव्हापासून नाही बायांच्या नाद लागलं आता म्हातारपणी त्यांना लागलं. म्हणायचं ना, माझ्या तर त्यांना मध्ये जर देणे ते नव्हतं, करायचं ह्यांनी असतं, आधीच सांगितलं केलं मला. असतं त्यांनी. अरे तुला दुसऱ्या तांदळाची ना यांनी सांगितलं मला अरे मला तुम्ही- माहितीच नव्हतं अरे एकाच मळ्याच्या मनी तुम्ही दोघी बी आणि काय इथं लागत ही सांगायला? एक वानकं बरं, त्याच्यात तुम्हाला त्याच्यात काय झाली. पैसे लागले का? नाही पैसे खायला लागतात ना तुमच्या पैशाला काय करायचे आम्हाला एक काम करा ऐका 2 मिनिट ऐक 3 लाख रुपये ती व्याज साचलेली उद्या कोणतरी गाडी उचला माझ्या तुम्हाला 1.5 लाख रुपये देतो नको ती नको नुसतं व्याजाचीच नको. कशाला काय लागतात पैसे नाही, तेव्हा? हा, मला कुठं काय माहिती तेव्हा? हा, हा. मग ती याच काय करायचं मग मला 5-50 मग एक काम करणार तुम्ही. याला कसं वेळ देणार ऐक ना 2 मिनिटं 3 लाख रुपये पडले ना तर दोन्ही वावराची पाईपलाईन करू हा, जमन तसं हा, करा. तसं तिकडे करा. वर करू हा मग एखादा बोर मारा हा, आणि जमन. दोन्ही ती पाईपलाईन वरती एकडा पाणी तरी जाईल उडून टाका ते पैसे. बरं चला चला. एकडा जाईल पाणी तिकडे बरोबर जेव्हा वागायची तुम्ही उद्या होती डान्स मारला जाणार हा, नाही, या जाऊ. तुम्ही उडे जाऊन आलं कसं काय असतं आम्हाला बी सांगा मग परवा दिवशी आम्ही जाऊ